विरोधकांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा उपस्थित केला। यावरून आता राजकारण तापलेलं आहे। विरोधक हे कन्फ्युज्ड आहेत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। आयुष्यात इतके गोंधळलेले विरोधक कधीच पाहिले नव्हते असा हल्लाबोलही फडणवीसांनी केला। तर फडणवीसांच्या या टीकेला राऊतांनी पलटवार केला आहे। इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे। केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत। वकील आहेत ना फडणवीस, आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात, म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं। आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहे की तुम्ही चोऱ्या करता, तुम्ही घोटाळे करता, तुम्ही बोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता। हा मुद्दा, त्यात कन्फ्युजनचा काय विषय मिस्टर फडणवीस मला सांगा। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्युज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही, हे मी तुम्हाला आता सांगतो। संजय राऊत हे मिस्टर नटवरलाल आहेत। संजय राऊत हे मिस्टर 420 आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम मिस्टर नटवरलाल संजय राऊत तुम्ही केलंय, तुम्ही 420 गिरी केली आहे। तुम्हाला देवा भाऊ बद्दल बोलण्याचा अधिकार नाही। देवा भाऊ वकील आहेत, त्यांची डिग्री काय हे तपासण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही। तुमची बुद्धी तपासण्याची गरज आहे। तुमची बुद्धी तपासली तर ती बुद्धी रिकामी आहे हे वारंवार सिद्ध होईल।